नमस्कार. तुमच्यासारख्या बायकांनी सांगितलेल्या काही गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. गोपनीयतेसाठी नावं बदललेत, पण गोष्टी अगदी खऱ्या आहेत. बायका आपलं आयुष्य कसं काढतात, त्यांना कसं जगायची इच्छा आहे. ऐका आणि आपल्या मैत्रिणींना सुद्धा नक्की ऐकवा. ही गोष्ट आपल्यापर्यंत घेऊन आले गरिमा ट्रस्ट आणि फोरो इंडिया. गोष्ट दुसरी. गरम गरम पोळी आणि बायकांची भूक. आज दुकानावर यायला उशीरच झाला. उशाची साखर परत द्यायची होती, तर म्हटलं येता येता देऊन येऊ. तिच्या घरी गेलं तर तिची पोरगी स्वयंपाक करत होत्या. तिचा नवरा आणि पोरगा ताट घेऊन बसले होते वाढायची वाट बघत. आता मी म्हटलं की तिच्या पोरीला खरं तर भूक लागली होती, पण गरम गरम पोळी घेऊन खायचं सोडून ती तिच्या भावाला आधी वाढत होती, तर तुम्ही म्हणाल मी इकडच्या गोष्टी तिकडे करते. आता तुम्ही विचाराल की मला काय माहिती तिला भूक लागली होती का नाही, कारण लहानपणी माझी आई पण मला असंच करायची. तिच्या पोरीचं तोंड पाहूनच लक्षात आलं मला. माझ्या बापाची आणि आजीची इतकी भीती होती की त्यांच्यासमोर खायची कोणातच धडगत नव्हती. मग सासरी आली तर सून म्हणून सगळ्यात शेवट जेवायला बसायचे मी, माझ्या आईसारखं. 8 वर्ष झाली दुकान टाकून. आता हे नाटकं करत बसायला मला वेळ नाही. स्वयंपाक केला की लगेच जेवून घेते मी. काही कोणाला वाढत बिडत बसत नाही. सासू नवरा पोरं सगळे जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्या हाताने घेतं. लईच लेट झालं तर डबा घेऊन सरळ दुकानात येते. दुकानावर दुपारी आरामात बसून डबा खायची वेगळीच मजा आहे. आता हळूहळू लक्षात येतं की आयुष्यभर भूक मारत राहिले मी. आता बायकांच्या खायचा विषयच निघालाय म्हणून सांगते. ती कोपऱ्यावरची नीतू नाही का, ती म्हणे स्वयंपाक करता करता गपचूप खाऊन घेते. 5वा महिना लागला ना तिला, काय करेल. अशा वेळेस भूक सहन होत नाही. आपल्याच घरात तिनेच बनवलेला स्वयंपाक तिला चोरून खावा लागतो. पाहिलं का. रूपाचा सासरा वारल्यानंतर तिच्या सासूने मांस मच्छी खायचं सोडलं. आता 15 वर्ष झाली त्या गोष्टीला. ती सासू सकाळी 5ला उठून फ्रीजमधून चोरून चिकन खाती म्हणे. म्हातारपणात बायकांना खाऊशी वाटतं. आयुष्यभर काय काय खायला नाही मिळालं सगळं आठवतं. आमच्या गल्लीत एकदा मेडिकल कॅम्प लागला होता. सगळ्या बायकांना रक्त कमी आणि हाडं पण कमकुवत निघाली. बायका म्हणे नीट चेक नाही केलं डॉक्टरने. चिडला ना मग डॉक्टर. नीट जेवत जा म्हणे. पोटभर जेवायला पण रागवावं लागतं बायकांना. ती सुनीता 4 घरचे धुणी भांडी करते. लोक बाथरूम वापरू देत नाही म्हणून दिवसभर पाणी सुद्धा पित नाही ती. आता डॉक्टरला काय सांगायच्या बायकांच्या या गोष्टी. माझ्या दुकानावर बसल्या बसल्या विचार करायला निवांत वेळ मिळतो दुपारी, तेव्हा आठवतं मग हे सगळं. माझी आजी एक गोष्ट सांगायची. एक गावळ्याची म्हातारी रोज लोणी करायची आणि विकायची. ती बाई जेव्हा वारली तेव्हा घरातल्या एका खांबाला रोज चुटू चुटू आवाज यायचा. पोरं घाबरले. मग शेजारणींनी सांगितलं की म्हातारी लोणी खाऊन खांबाला हात पुसायची. सगळं लोणी विकायची, उरलेलं पोराबाळांना खाऊ घालायची, पण तिला कधीच खायला मिळालं नाही म्हणून तिचा आत्मा आता खांब चाटतोय. मग सुनांनी म्हातारीच्या नावाने अंगणात लोण्याचा गोळा ठेवला. त्या गोळ्याला कावळा शिवला, तेव्हा तिच्या आत्माची सुटका झाली म्हणे. आता ते आत्मा बित्मा तर मी मानत नाही, पण दुकानात आरामात बसून पोटभर डबा खाता खाता रोज ती गोष्ट आठवते.